पहिल्या षटकासाठी. पहिलाच बॉल, सेन्सिबल क्रिकेट आपल्याला पाहायला मिळते, संयमाचं क्रिकेट. पंचवैती सरांचा इशारा येतोय, डिक्लेअर स्वरूपातील एक धाव धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते. 32 शिराळा प्रीमियर लीग पर्व क्रमांक 7 सीझन 7 मध्ये आपलं सहर्ष असो स्वागत. पुन्हा एकदा यावेळेस पाच चांगला स्ट्रोक लगावलाय ऑन साइडला. पंचांचा इशारा, 6 धावा, येतोय तो षटकार. षटकार आलाय. सुरुवात दमदार केली आहे. पहिल्या बॉलवरती डिक्लेअर स्वरूपाची धाव आले, दुसऱ्या बॉलवरती दीपक कांबळेच्या बॅट मधून षटकार आलाय. एका बाजूला एमव्ही टायगर संघ, दुसऱ्या बाजूला त्रिशा 11, सचिनजी दीपक आणि विजयांना सावंत यांच्या संघ मालकीचा संघ. दुसऱ्या बाजूला विशाल भाऊ नायकवडी आणि महेशजी चोरमारे यांचा संघ. एमव्ही टायगर संघ 2 सामने जिंकलाय आणि तिसऱ्या विजयाच्या शोधामध्ये या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळते. तर त्रिशा 11 याने आतापर्यंत 2 सामने गमावलेत आणि या मॅच मध्ये त्यांना विजय खूप महत्वाचा. संघाची धावसंख्या आता 8 या आकड्यावरती. हर्षल काळोखे आमच्या समेत स्कोररच्या भूमिकेमध्ये आजच्या रात्रीमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. खरं तर विजय जाधव असतील, हर्षल काळोखे असतील, अगदी सोनवडे गावचे हे सुपरस्टार खेळाडू ते मात्र समोर आले. डान्सिंग डाऊन द विकेट, फटका चांगला केलाय सुनील पाटील नाना यांच्या बॅट मधून. इथे या बॉल वरती धावा मिळत आहेत, 2 धावा. संघाची धावसंख्या 2 ने वाढले 10 या आकड्यावरती. पाच दोन्ही खेळाडू जर पाहिले तर अनुभवी खेळाडू, एखादा खराब बॉल त्याच्यावरती आक्रमण आणि तदनंतर मात्र सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करण्यामध्ये यश प्राप्त होत आहे. यावेळेस पा विकेट करण्याचा प्रयत्न, फटका फसलाय. बॉलच्या खाली क्षेत्ररक्षक कॅच पकडली, अप्रतिम झेल आणि संपलाय. सुनील पाटील नाना यांचा खेळ. पहिला गडी बाद, पहिली विकेट माघारी परतले. चला, टीमची धावसंख्या आता 10 या आकड्यावरती. सुनील पाटील नाना बाद होत आहेत. आता रोहित मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. चला, आयोजक कमिटीच्या काही सूचना आहेत की आजच्या लॉटच्या मॅचेस या सर्व मॅचेस होतील अशा सूचना आयोजक कमिटीने आमच्यापर्यंत पोहोचवलेल्या आहेत. पाच बॉलचा आतापर्यंत खेळ समाप्त झाला आणि धावफलकावरती 10 धावा. अगदी गणेश यांनी कुठेतरी सुरुवातीला या अशा प्रकारच्या विकेटला मंकड विकेट बोललं जायचं, परंतु आता ही विकेट रनआउट मध्ये काउंट केली जाते. क्रिकेटचे काही बदल आणि नियमामध्ये बदल झाला, त्यामध्ये ही विकेट आता रनआउट मध्ये ग्राह्य धरली जाते. एक सिंगल आले शेवटच्या बॉलवरती, 11 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. पहिलं षटक संपलंय.
टीमची धावसंख्या आता एकने वाढली. धावसंख्या जाऊन पोहोचते ती डॉट बॉल आलाय. गोलंदाजीवरती आपल्याला प्रवीण पाहायला मिळतो. यावेळेस पहा कॉट बँड विकेट. फलंदाजी ते बाद होताना पाहायला मिळेल. रोहित माघारी परतलाय. दुसरा धक्का लागलाय टीम एम व्ही टायगर या टीमला. महत्वाचे दोन धक्के मात्र आतापर्यंत आलेत. सुनील पाटील बाद झाले, त्यानंतर रोहित बाद झाला. करंगली टीमचे दोन खेळाडू खऱ्या अर्थाने या टीम मध्ये आपल्याला पाहायला मिळाले आणि दोन्ही खेळाडू माघारी परतलेत. या वेस्पा ऑन साइडला चांगला स्ट्रोक लगावलाय. ड्राईव्ह केलाय. क्षेत्ररक्षक धावतोय. बॉल सीमारेषा पार. बऱ्याच कालावधीनंतर मात्र अजय नायकवडी यांच्या बॅटमधून येतोय तो चौकार. संघाचे एक प्रमुख खेळाडू कॅप्टन अजय नायकवडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि चांगला स्ट्रोक त्यांच्या बॅटमधून आलाय. संघाची धावसंख्या आता 15 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. 32 शिराळा प्रीमियर लीग 7वं पर्व आपल्याला पाहायला मिळते. खोला टाकलाय बॉल. या बॉलवरती बॅटन बॉलचा संपर्क होऊ शकलेला नाहीये. डॉट बॉलची समाप्ती. निर्धाव चेंडू आलाय. कोणती धाव मात्र या बॉलवरती मिळत नाहीये. 15 धावा धावफलकावरती. प्रवीण यांचं षटक चांगलं राहिलं. आतापर्यंत 4 बॉलमध्ये 4च धावा खर्च केल्यात. याही बॉलवरती लाईन मिस करताना कुठेतरी पाहायला मिळते. बॅट बॉलचा इशारा. एक्स्ट्रा रन आले. पंच प्रेम राव सर यांचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचलाय. व्हाईट बॉल अतिरिक्त धाव. संघाची धावसंख्या आता 16 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. यावेळेस पा बिगिट करण्याचा प्रयत्न. फटका फसलाय. क्षेत्ररक्षक बॉल पर्यंत वेगाने आले. पकडली जाते कॅच. अप्रतिम झेल इथे टिपलाय क्षेत्ररक्षक. चला 311 आपला आणि संदीप पाटील बबलू अध्यक्ष 32 शिराळा क्रिकेट असोसिएशन आणि खऱ्या अर्थानं त्यांची भाग्यलक्ष्मी त्यांची कन्या आज चिऊ या ठिकाणी आलेली आहे आणि तिचा वाढदिवस उद्याच्या दिवसामध्ये आहे. तिला वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा आपण देऊयात ॲडव्हान्समध्ये. अगदी आज जर पाहिलं तर लेख भाग्याची म्हटलं जातं आणि खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर या लक्ष्मीची पावलं संदीप पाटील यांच्या घरी आली. तदनंतर मात्र त्यांच्या जीवनामध्ये बराच अनमोल बदल या ठिकाणी घडला. टीमची धावसंख्या आता
16 या आकड्यावरती धावसंख्या जाऊन पोहोचले. 2 षटकांचा आतापर्यंत खेळ समाप्त झाला. आता तिसऱ्या षटकामध्ये गोलंदाजीसाठी गोलंदाज दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतील. सचिन जाधव जे वाकुर्डीचे एक अनुभवी गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतात. पाठीमागच्या मॅचमध्ये देखील चांगली कामगिरी केली होती, परंतु त्रिशा 11 या संघाला ते यश प्राप्त करता आलेले नाही आहे. आता मात्र पहिल्या विजयाच्या शोधामध्ये त्रिशा 11 संघ. स्ट्रायकर इनला बॅटर दीपक आपल्याला पाहायला मिळतोय. मिस टायमिंग स्ट्रोक होता, परंतु क्षेत्ररक्षक बॉल पासून बराच दूरवरती राहिला. बॉल निघून चालला. 1 बाउंड. चेंडू सीमारेषा पार. मिळतील धाबा. 4 येतो इथं चौकार. दीपक कांबळे यांचं कौतुक करेन, कारण की ज्या पद्धतीनं सध्या बॅटिंग सुरू आहे, संयमाचं क्रिकेट, कधी आक्रमण तर कधी संयम, आणि प्रत्येक मॅच मध्ये संघाची जबाबदारी संपूर्णपणे आपल्या खांद्यावरती घेतली या खेळाडूने. यावेळेस पाऊन साईडला चांगला स्ट्रोक लगावलाय. क्षेत्ररक्षक आहेत, चुकी करताना पाहायला मिळत आहेत. टीमची धावसंख्या आता 2 ने वाढली जाते. संघाची धावसंख्या 22 या आकड्यावरती. जवळपास क्षेत्ररक्षकाच्या हातामधून हा बॉल सुटला होता, परंतु कुठेतरी पायाने बॉल थांबला आणि चौकार कुठेतरी वाचलाय. संघाची धावसंख्या आता 22 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. यावेळेस पहा ऑनसाइडला चांगला स्ट्रोक, अगदी मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहेत. एक धाव तर घेतली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, परंतु चांगली फेकी केली जाते. एक सिंगलच्या सहाय्याने धावफलक 23 या आकड्यावरती. 23 धावा स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. चांगली बॉलिंग आपल्याला पाहायला मिळते. सचिन जाधव यांचं कौतुक करावं लागेल. पहिल्या बॉलवरती चौकार आला, तदनंतर मात्र कमबॅक केलंय. यावेळेस पहा ऑन साइडला चांगला स्ट्रोक लगावला. एक धाव तर आली आहे. चोवीस धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. एक सिंगल आले. पंचवीस धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. 3 षटकांचा खेळ ते समाप्त झाला. चला मॅच स्पीडअप करा, कारण की सुरुवात थोडीशी आज उशिरा झाले होते आणि तदनंतर सगळ्या मॅचेस आपण खेळवणार आहोत. आमचे पंच रुपेजी सावंत सर, गोलंदाजीवरती आता संजय नायकवडी दाखल झाले. स्ट्रायकरला दीपक आपल्याला पाहायला मिळत आहेत. या बॉलला सोडून दिले. पंचांचा इशारा, वाईट बॉल. एक्स्ट्रा रन आले. संघाची धावसंख्या 26 या आकड्यावरती. सुरुवातीच्या 3 षटकामध्ये एमव्ही टायगर या संघाची धावसंख्या जर पाहिली तर आतापर्यंत एक कमी धावसंख्येमध्ये आतापर्यंत थांबवलं गेलंय एमव्ही टायगर या टीमला, कारण की परंतु आघाडीचा फलंदाज दीपक जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये आहे तोपर्यंत एक चांगलं टार्गेट सेट करण्याचा इरादा या खेळाडूचा आपल्याला पाहायला मिळेल. बिग हिट करण्याचा प्रयत्न, परंतु बॅटन बॉलचा संपर्क होऊ शकलेला नाहीये. डॉट बॉलची समाप्ती. आता येणाऱ्या प्रत्येक बॉलवरती मोठ्या धावांची
अपेक्षा, मोठ्या फटक्यांची अपेक्षा आता टीम एम व्ही टायगरला आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस विकेट करण्याचा प्रयत्न, फटका फसला. क्षेत्ररक्षक बॉल पर्यंत वेगाने आले. वन हँडेड कॅच. दोन खेळाडू बॉलच्या खाली आले आणि अलगद मात्र एक हात लावला आणि तो झेल मात्र अप्रतिम टिपला. दीपक कांबळे जो आघाडीपासून मात्र संघाला तारणहार म्हणून मैदानामध्ये राहिला होता, तो फलंदाज मात्र बाद होताना पाहायला मिळतोय. महत्वाची विकेट आली आहे आजच्या दिवसामध्ये. त्रिशा 11 हा संघ 2 सामने त्यांनी गमावलेत आणि या पहिल्या विजयाच्या शोधामध्ये आता सर्व खेळाडू 100% एफर्ट देताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. दीपक बाद झालाय. मिसफिल्ड आपल्याला पाहायला मिळते. एका धाब्याचं रूपांतर आता दुसऱ्या धाब्यामध्ये मैदानाच्या आतमध्ये आता 29 धाबा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. 4 बॉलचा आतापर्यंत खेळ संपलाय. चांगली बॉलिंग आपल्याला पाहायला मिळते. आतापर्यंत 5 बॉलचा खेळ समाप्त झालाय. 29 धाबा. पहिला बॉल वाईट बॉल होता, त्यानंतर डॉट बॉल, त्यानंतर विकेट, त्यानंतर सिंगल, त्यानंतर 2 धाबा आणि त्यानंतर डॉट बॉल. 5 बॉल झालेत. एक बॉल अजून देखील शिल्लक आहे. पहिला बॉल वाईट बॉल होता, त्यानंतर डॉट बॉल, त्यानंतर विकेट, त्यानंतर सिंगल. चार ओव्हरचा खेळ झाला नुकताच आणि 29 धावसंख्या सॅटिस्फाईड तुम्ही पाहताय. आणि यानंतर आपण पाहिलं तर शेवटची एक ओव्हर जरूर बाकी आहे पहिल्या इनिंगची. निखिल दाखल झालाय सध्या आपण पाहिलं तर. अगदी लो स्कोरिंग.
लो स्कोरिंग मॅच नक्की बघायला भेटेल. हो, लॉप केलाय, फटका चांगला खेळून काढला. बॅकवर्ड स्क्वेअर एक रिझन खेळाडू आहे, चेंडूपर्यंत पोहोचतील. एक सिंगल धाव आणि पुन्हा 2 धावेचा प्रयत्न केला जातोय. मी म्हणेल या मुवमेंटला या धावाही भरपूर आहेत, कारण की सध्या पण पाहिलं तर 1 वाजले आणि ड्यू फॅक्टर आणि चेसिंग होत नाही, तेही खरं आहे. ड्यू फॅक्टर थोडासा ओलावा असतो हवेमध्ये. चेंडू आपण या देखील आपण पाहिलं तर चांगला चेंडू हाताळला. डॉट बॉल जाईल, निर्धाव चेंडू. ओव्हर क्रमांक आपण पाहिलं तर 5 मध्ये आहोत सध्या. टॉस केला जाईल. यानंतर दोन्ही टीम कॅप्टन या श्री चिंचवेश्वर स्पोर्ट्स आणि एस डी लायन्स. ओहो, भन्नाट वेगानं हाताला चेंडू, भन्नाट वेगानं डॉट बॉल येतोय, निर्धाव चेंडू. अप्रतिम गोलंदाजी. सोनोडे टीम मधून नयन आपण पाहिलं तर शंकर स्पोर्ट्स सोनोडे टीम मधून खेळताना पाहिलं मयूरला बऱ्याच जाणी, नयनला बऱ्याच जाणी. नयनची गोलंदाजी भन्नाट वेगानं पाहता 20 ते 25 पावलांचा रनअप. अप्रतिम गोलंदाजी. फुल टॉस, कौतुक केलं की नजर लागते, तीच लागली नजर आणि अखेरीस फुल टॉस दिला. फुल टॉल केला बसून. टाळ्यांचा जो आवाज आला तो यासाठी कारण की हा षटकार हवाच होता. एक मोठा बिग हिट हवा होता, धावसंख्येला आकार देणारा तो मोठा फटका हवा होता, तोच आला. 37 आणि आता धावसंख्या तू चांगली बोलू शकतो, सॅटिस्फाईड बोलू शकतो. चांगल्या धावा आतापर्यंत उभ्या केल्या. 37 इज नॉट अ बॅड टोटल आत्ताच्या टायमिंगला. 2 चेंडू अजूनही बाकी आहेत. यावेळी देखील आपण पाहिलं डिक्लेअर मध्ये एक सिंगल धाव जाईल. बंटू गो, एक चेंडू आता बाकी असेल. वन टू गो, एक चेंडू अजूनही बाकी आहे. हो हो हो, हाई चेंडू अगदी क्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न. डिक्लेअर मध्ये एक धाव जाईल. पहिल्या इनिंगचा खेळ संपला आणि संघाची धाव संख्या आहे 38. 39 धावेचं आव्हान या मॅच मध्ये ठेवलंय. ओके, 39 झालेत आणि 40 धावेचं आव्हान या मॅच मध्ये ठेवलंय. हॅलो चेक. चला, आजच्या दिवसातील शेवटची मॅच आपण या ठिकाणी खेळणार आहोत. एस डी लॉयन्स संघ आणि श्री चिंचेश्वर स्पोर्ट मांगरोळ या 2 संघामध्ये टॉस या ठिकाणी केला जाईल. आणि त्रिशा 11 आणि साई दत्त वॉरियर्स रविवारी हॅलो. चला, टॉस आपण या ठिकाणी करत आहोत. विजय भाऊ रेटरेकर यांच्या शुभ हस्ते टॉस जिंकला टीम श्री चिंचेश्वर स्पोर्ट मांगरो या टीमनं आणि बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय. जास्त वेळ घेणार नाही. चला, लास्ट मॅच आता यानंतरची आपल्याला पाहायला मिळेल. आणि त्रिशा 11 आणि साई दत्त वॉरियर्स हा सामना आपण रविवारी
तिसरा सामना खेळणार आहोत याची नोंद दोन्ही टीमने घ्यायची आहे. आजचा जो सामना आपण कॅन्सल केलेला आहे 311 आणि साई दत्त वॉरियर्स काही तांत्रिक बिघाड आणि त्यानंतर मात्र हा सामना रविवारी तिसरा सामना खेळणार आहोत याची नोंद घ्या. ओव्हर टू द कॉम्बॉक्स. चेंडू पोहोचवतो लगेच मैदानामध्ये. चाळीस धावेचं आव्हान या मॅच मध्ये ठेवलं गेलं. 40 रन्स टू विन. ऍक्च्युली आज थोडासा इश्यू जरूर झाला, थोडीशी अडचण आणि लाईट इश्यू त्यानंतर आपण पाहिलं. नाही तर आतापर्यंत सगळ्या मॅचेस या कव्हर झाल्या असत्या, पण काही गोष्टींच्या पुढे आपलं काही चालत नाही. त्याच्यामधूनही आपण पाहिलं तर वेळेतल्या अगदी वेळेमध्ये आपण पाहिलं तर संपूर्ण गोष्टीवरती आपण पाहिलं तर उपाय काढला. टेक्निकल टीम पोहोचली गेली, लाईट्स ऑन केल्या, जो अडचण होती ती भरून काढली आणि त्यानंतर मॅच चालू केले. म्हणजे या अडचणीतूनही आम्ही म्हणेल की एक मोठा विजय भेटला. अडचणीतून एक चांगली बाट शोधली आहे. 40 धावेचं आव्हान या मॅच मध्ये ठेवलं गेलं. 40. अंपायरचं कौतुक करेल सातत्याने, कारण की भरपूर लवकर आलेत आणि अगदी शेवटपर्यंत मॅच आपण पाहिलं तर कव्हर केल्या जातात. त्यांचं कौतुक करेल. कामाशी प्रामाणिकपणा याला असं बोलतात. फुल टॉस, पहिला चेंडू अगदी खेळून काढला. आउटफील्ड थोडीशी स्लो आहे, थोडी स्लो आहे. चांगली फिल्डिंग, चांगले एफर्ट्स यावेळी मात्र दाखवले आहेत. चांगली फिल्डिंग, चांगले एफर्ट्स दाखवलेत यावेळी मात्र आपण पाहिलं तर ना हीच आउटफील्ड स्लो झाले सध्या, कारण की या 40 धावा आहेत त्याही तुम्हाला 60 सारख्या दिसतात, कारण की आत्ताच्या टायमिंगला 40 धावा याही खूप आहेत. सचिन एका बाजूला, लॉफ केल्या हवेमध्ये. यावेळी देखील आपण पाहिलं तर खेळाडू चेंडूच्या खाली येण्याचा प्रयत्न करतोय जरूर. वन बाउन्स चेंडू पर्यंत पोहोचेल. पुन्हा 2 धावा इथे कंप्लीट केल्या जात आहेत. पुन्हा या 2 धावा, 2 धावेच्या मदतीनं टीमची टोटल आपण पाहिली तर अवघ्या 4 या धावसंख्येवरती मात्र जाऊन पोहोचतीये. ओव्हर क्रमांक 1 मध्ये रोहितला तुम्ही पाहताय पहिल्या स्पेल मध्ये तो दाखल झालाय. सेकंड इनिंग मध्ये 40 धावा डिफेंड करायचे, गोलंदाजी करणारी टीम एमव्ही टायगर्स टीमला. पुन्हा ड्राईव्ह केलाय एक्स्ट्रा कव्हरला, खेळाडू आहे, चेंडूपर्यंत पोहोचतायत जरूर. एक सिंगल धावी ते कंप्लीट केली जाते. पहिल्या 2 चेंडूवरती आलेल्या त्या 2-2 धावा, त्यानंतर आपण पाहिलं तर एक सिंगल धाव. 3 चेंडूच्या अखेरीस 5 धावसंख्या तो स्कोर कार्डवरती सध्या पाहतोय. आडव्या बॅटनं चांगला फटका, चांगला तडाखा खेळून काढलाय. शॉर्ट टर्म पूल केला, ऑन साइडला स्क्वेअर लेगला डीप मध्ये हा चेंडू खेळून काढला, जिथे आहे 4 धावा. बाउंड्री लाईनच्या दिशेनं अगदी चेंडू मात्र निघून गेला. सचिनच्या बॅट मधून या धावा येत आहेत. टीमची टोटल आपण पाहिली तर अगदी जाऊन पोहोचते, जी आपण पाहिली तर 9 या धावसंख्येवरती. 9 ऑन अ स्कोर कार्ड. हाही चेंडू आपण पाहिले तर पकड, चांगला फटका बॅकवर्ड पॉइंटला. आता चेंडू दाखल होतोय दन 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 करत. येतील आणखीन 4 धावा. बॅक टू बॅक 2 चेंडू 2 चौकार.
13 धाबा स्कोर कार्डवरती. 3 चेंडूचा अगदी 5 चेंडूचा खेळ अवघ्या नुकताच पार झालाय. 1 टू गो. एक चेंडू अजूनही बाकी आहे. सर बॅटनं फटका चांगला खेळलाय. तडाखा चांगला भेटलाय. तोपर्यंत एक सिंगल धाव. एक काच धावेवरती समाधान मानावं लागेल. ओव्हर क्रमांक आपण लॉप केलाय स्ट्रेट हिट मध्ये. व्ही शेप मध्ये कॅच थोडीशी आपण पाहिले तर अवघड करून घेतली आहे यावेळी. मात्र 2 धावा पुन्हा कंप्लीट केल्या जात आहेत. 23 धावसंख्या स्कोर कार्ड वरती. ओव्हर क्रमांक आपण पाहिलं तर अगदी 2 चा खेळ झाला. 23 धावसंख्या ही स्कोर कार्ड वरती सजली गेली. या ओव्हरमध्ये जर विचार केला तर तब्बल 9 धावा या ओव्हरमध्ये आतापर्यंत जरूर कव्हर झाल्यात, भेटल्या गेल्यात. 9 धावेच्या मदतीनं टीमची टोटल तुम्ही पाहताय जी आपण पाहिली तर जाऊन पोहोचते 23 या धावसंख्येवरती. 23 ऑन अ स्कोर कार्ड. अठरा चेंडू 17 धावेची गरज आहे. मॅच आपण पाहिली तर अगदी बॉल टू इक्वेशन वरती येऊन पोहोचले. बॉल टू इक्वेशन धावा. अठरा चेंडू आणि टोटल आपण पाहिले तर 17 धावेची आता गरज आहे या मॅचला जिंकण्यासाठी. ओव्हर क्रमांक आपण पाहिलं तर अगदी 3 मध्ये दाखल झालेत गोलंदाज. किरण दाखल झालेत. ओ हो 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 अगदी अप्रतिम चेंडू. कोंडाईवाडी टीम मधून बिलॉंग होणारा आणि कोंडाईवाडी टीम मध्ये फास्ट गोलंदाज 2 आहेत. कारण की कोंडाईवाडी टीम मधून हाही बिलॉंग होणार आहे. कोंडाईवाडी एक्सप्रेस पुन्हा एकदा दाखल झाली आणि या टीम मध्ये आपण पाहिलं तर फास्ट गोलंदाज. 17 चेंडू 17 ची मॅच आता येऊन पोहोचली आहे. मॅच बॉल टू इक्वेशन मध्ये आणली आहे. हो हो लॉप करण्याचा प्रयत्न. कॅचिंग पोझिशनला खेळाडू नाही येत ना. चेंडू पडल्यानंतर अगदी भवऱ्यासारखा गरकन फिरला. एक सिंगल धाव. येणारे 16 चेंडू आहेत आणि 16 धावेची गरज. 16 चेंडू 16 धावा अशी मॅच सध्या आपण पाहिली तर येऊन पोहोचली आहे. बॉल टू बॉल मॅच आहे. ओहो पुन्हा एकदा आपण पाहिलं तर आडव्या बॅटनं ऑन साईडला खेळून काढलाय. शॉट स्क्वेअर लेगला खेळाडू अगदी आहे जिथे पुन्हा एक सिंगल धाव कंप्लीट केली जाते. संघाची धावसंख्या जर विचार केली तर 15 चेंडू 15 धावेची गरज आहे आता. म्हणजे बॉल टू इक्वेशन सध्या मात्र चालू आहे. ओहो हो बॅट स्विंग केली आहे. विकेटचं पतन. दांडी गुल होती आहे आणि फलंदाज आपण पाहिलं तर अगदी माघारी येईल. ऋषीला यावं लागते माघारी. आणखीन एक फलंदाज आणि आणखीन एक विकेट सध्या मात्र माघारी जाते. नवीन बॅटर
रसलला मैदानामध्ये दाखल होत आहेत. लॉफ केलाय, पहिला चेंडू हवेमध्ये, विकेट किपर चेंडूच्या खाली आहे, उंच केली आहे, विकेट अगदी हातातून निसटली आहे आणि धावा इथे भेटतील 2, एक सिंगल. सिंगल एक डिक्लेअर. टीमची टोटल अगदी 26 या धावसंख्येवरती आता जाऊन पोहोचली आहे. अजूनही विचार केला तर 14 धावांची गरज आहे. 26 धावा या स्कोर कार्ड वरती पोहोचल्या गेल्यात. रसल मैदानामध्ये मोठ्या फटक्यांसाठी ओळखला जातो, मात्र सध्या आपण पाहिलं तर मॅच लवकर फिनिश करेल का. ओहो हो, पुन्हा बॅट फिरवली, अगदी डॉट बॉल येतोय. आता येणारे 12 चेंडू आहेत आणि 14 धावेची गरज आहे 12 चेंडू मध्ये. महत्वाची ओव्हर या मॅचची, भरपूर महत्वाची ओव्हर राहिले, जी ओव्हर क्रमांक 4 राहील, ज्याच्यामध्ये धावा कमी आहे ना, म्हणजे मॅच कुठेतरी या गोलंदाजी करणारी टीम पुन्हा एकदा कमबॅक करणं. चला टीम स्पीडअप घ्या. गोलंदाजी करणारी टीम विनंती करेल, 12 चेंडू मध्ये 14 धावेची गरज आहे, थोडासा स्पीडअप आपण ठेवायचा आहे. नाना दाखल झाला आणि नानाला माहिती आहे ही ओव्हर भरपूर महत्वाची आहे. या ओव्हरमध्ये जर कदाचित विकेट घेतल्या तर मॅच बनवू शकतो, कारण की गोलंदाजांनी मॅच सोडली नाहीये. MV टायगर्सनं 311 टीमला माहिती आहे ही मॅच हातामध्ये आहे, म्हणजे या ओव्हरमध्ये कुठेतरी प्रयत्न केला जाईल मॅच लवकर संपवण्याचा किंवा मॅच लवकर पकडण्याचा, कारण की अवघ्या 14 धावा हव्यात 12 चेंडूमध्ये. 2 मोठे फटके आले तरी मॅच बनवू शकते आणि त्याचाच प्रयत्न राहू शकतो का या मॅचमध्ये, कारण की नाना यांनी ज्या विचारानं ओव्हर क्रमांक 4 मध्ये ते दाखल झालेत ते स्पष्ट दिसून येत आहेत. ओहो हो हो, लॉफ केलाय, चांगला फटका, 1 बाउंड, चेंडू डोक्याच्या वरून निघून जातोय, धावा भेटतील 4. आता 11 चेंडू आणि 10 धावेची गरज आहे. हाई चेंडू लॉफ केला जातोय, अगदी आपण पाहिलं तर सरळ हातामध्ये, विकेटचं पतन होईल. एक चौकार आला जरूर, मात्र त्यानंतर आली महत्वाची विकेट. चीन यांना अगदी जावं लागते माघारी. मोठी विकेट. मॅच दिशेनं पुन्हा एकदा जातोय. पहिल्या चेंडूवरती चौकार आला, त्यानंतर आपण पाहिलं तर विकेट आली आहे. बायचा चेंडू, अगदी छेडछाडी केली आहे, पुन्हा एक सिंगल धाव भेटती. आता संघाची धावसंख्या आपण पाहिले तर एकारी धावेच्या मदतीनं 27 या आकड्यावरती आता जाऊन पोहोचले. 27, 31 धावा, 31 ऑन स्कोर कार्ड. 31 धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली. आता 9 धावेची गरज आहे विजयासाठी. ओहो हो हो, नो बॉल, नो बॉल, अगदी आपण पाहिलं तर नो+1, 2 धावा भेटतील इकडे. मॅच हळूहळू आपण पाहिलं तर बॅटिंग करणारे 311 संघ थोडीशी मॅचच्या जवळ येण्याचा प्रयत्न करतोय. विजयाचा अगदी गवसणी घालण्याचा प्रयत्न त्यांच्या माध्यमातून केला जातोय सध्या. आता येणारा चेंडू आहे फ्री हिटचा. हात खोलावे लागतील या फ्री हिटच्या चेंडूवरती, मोठे फटकेही खेळावे लागतील, कारण की मॅचमध्ये आता विजयासाठी आपण पाहिलं तर 7 धावेची गरज आहे.
9 चेंडू आता बाकी आहेत. नानाची ओव्हर भरपूर महत्वाची मानली जाते. ओहो, यॉर्कर, चांगला चेंडू हाताला जातोय. पुन्हा यावेळी देखील आपण पाहिले तर एक सिंगल धाव आता कंप्लीट केली जाते. आता 6 धावेची गरज विजयासाठी. 8 चेंडू आता बाकी आहेत. 40 धावेचं आव्हान या मॅच मध्ये होतं. आता 8 चेंडू आणि 6 धावा विजयासाठी असं इक्वेशन या मॅच मध्ये आहे. महत्वाचा चेंडू मान दिलाय. सेन्सिबल क्रिकेट, कॅल्क्युलेशन क्रिकेट याला बोलतात. थोडासा संयम ठेवलाय. 2 धावा घेण्याचा प्रयत्न, जागा सोडली आहे. 2 धावा कंप्लीट होत आहेत. झटपट पटापट या 2 धावा इथे कंप्लीट केल्या जात आहेत. चार धावा हव्यात आता विजयासाठी. मान दिलाय. सेन्सिबल क्रिकेट पुन्हा चालू झालंय. वा, अप्रतिम बॅटिंग, आणि यालाच तर सेन्सिबल क्रिकेट बोलतात. ज्या पद्धतीने बॅटिंग करतोय सध्या आपण पाहिलं तर फलंदाज रसल हुशार आहे तसा. 6 चेंडू आता 3 धावेची गरज आहे. 6 चेंडू 3 धावा. सहा चेंडू आता 3 धावेची गरज आहे. रसलनं ज्या पद्धतीने सिंगल डबल घेण्याचा विचार केला आहे, त्याची मानसिकता दिसून आली की या वेळेला मोठे फटके मारून फसण्यापेक्षा सिंगल डबल घेऊन थोडंसं सक्सेस राहूयात, यशस्वी राहूयात. रसल नाव आहे, हुशार आहे तसा. ताकद त्याच्याकडे आहे, मात्र त्या ताकदीचा उपयोग कधी करायचा त्याला चांगलं माहिती आहे. सध्या आपण पाहिलं तर युक्तीनं खेळ केला जातोय बॅटिंग करणारी त्रिशा 11 संघाकडून. हाफ ट्रॅकर फटका चांगला खेळलाय. आहेत खेळाडू. एक सिंगल धाव इथे कंप्लीट केली जाते. षटकार चौकाराची भाषा आता नाही आहे, कारण की या वेळेमध्ये 12 वाजून गेल्यानंतर तुला सिंगल डबलवरतीच खेळ चालवावा लागतो. एकेरी दुहेरी धावेनंच मॅच बनवावी लागते. लो स्कोरिंग मॅच ऑलवेज टफ राहतात. ओ हो, चांगला चेंडू आहे. मॅच फसली नाही आहे, मॅच थोडीशी हसली आहे. 4 चेंडू आता बाकी आहेत. धावा 2 करायचे 4 चेंडू मध्ये. लॉफ केला. कॅचिंग पोझिशनला कॅच महत्वाची. ड्रॉप होतीये. मॅच सुटली ही त्रिशा 11 घेऊन गेली आहे मॅच. थँक्यू. मॅन ऑफ द मॅच या मॅचचं आपण पाहिलं तर सचिन. वेलकम मॅन ऑफ द मॅच प्लेयर. या मॅच मध्ये हिरो राहिला, मॅन ऑफ द मॅच तो राहिला, तर त्याला सन्मानित करूयात. वेलकम सचिन, मॅन ऑफ द मॅच प्लेयर. आणि आता हे आजच्या रात्रीतली शेवटची मॅच प्रवीण वंडुस्कर सर महाराज यांच्या वाणीतून मॅच मस्तपैकी ऐकूयात आणि अगदी